नितीन केळकर म्हणजे भारतीय माहिती सेवा, दूरदर्शन, आकाशवाणी, क्षेत्रीय प्रसार विभाग, त्याचप्रमाणे साहित्य आणि संस्कृतीचा जणू वारसा आणि आरसाही. केळकर सरांनी 15 सप्टेंबर 2021 रोजी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातून संचालक या पदावरून ते निवृत्त झालेत. विदर्भातल्या खामगावमध्ये बालपण, नागपुरात पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर नागपूर पत्रिकेत त्यांनी पत्रकारितेचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय माहिती सेवेत प्रवेश केला. मुंबई दूरदर्शन, योजना मासिक, क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि आकाशवाणी अशा विविध माध्यमात काम करून 30 सप्टेंबर 2021 रोजी ते निवृत्त झाले. नागपूर पत्रिकेपासून सुरू झालेला केळकर सरांचा प्रवास अधिकाधिक समृद्ध होत गेला. हे खास वैदर्भीय व्यक्तिमत्व महाराष्ट्रात सर्वदूर ओळखलं जाऊ लागलं. जाईल तिथं त्यांनी अमिट ठसा उमटवला, माणसं जोडली. या प्रवासाचे साक्षीदार असलेल्या त्यांच्या मित्रांनाही त्यांचा अभिमान आहे. नितीन केळकरांची लहान मुलगी आहे जुई. ती एकदा आपल्या आईला नीरजाला म्हणाली, मला संजू काका खूप आवडतो. म्हणून का बरं? तो एकटाच असा आहे की जो बाबांना नित्या म्हणतो. बाकीचे सगळेजण केळकर सर केळकर सर. तर मी तुम्हाला नित्याबद्दल सांगणार आहे. केळकर सरांबद्दल तुम्हाला पुष्कळ लोक सांगते. आम्ही महाविदर्भात एकत्र होतो, त्याच्या आधी आकाशवाणीत एकत्र होतो, त्याच्यानंतर आम्ही सर्व्हिसमध्ये पण एकत्र आलो, नागपूर पत्रिकेत आम्ही एकत्र होतो. आम्ही आमच्या एकत्र प्रवासाबद्दल, सुरुवातीच्या दिवसाबद्दल, सर्व्हिसमध्ये आम्ही एकत्र आलो नाही, एकत्र काम केलं नाही, पण एकत्रच आम्ही सर्व्हिसमध्ये प्रवेश केला, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये. एकदा पत्रिकेमध्ये असतानाची गोष्ट आहे. नितीन आणि मी दोघेही जण, नितीन नाईट शिफ्टला होता, दुसऱ्या दिवशीच्या सकाळचं पहिल्या पानाचं त्याला हेडलाईन करायची होती. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि विणकरांसाठी अत्यंत महत्त्वाचं काहीतरी घोषणा होणार होती. नित्या मला म्हणाला की संजू, तू एखादं चांगलंसं हेडिंग सांग. मी घरी गेलो. माझ्या डोक्यात सारखा तो विचार होता आणि मी त्याला फोन केला. नित्या, मुख्यमंत्री विणकरांसाठी सुखाचा धागा विणणार. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर उघडला. विधानसभेमध्ये सगळीकडे त्याच पेपरची चर्चा, नागपूर पत्रिकेची चर्चा. कारण की ते संपूर्ण बातमी जी होती त्या बातमीला खाली पार्श्वभूमीला नितीननी एका वस्त्राचं जसं टेक्स्चर असतं, पोत असतं, तशा पद्धतीचा लेआउट दिला होता आणि त्याच्यावर ती संपूर्ण बातमी त्यांनी छापलेली होती. असा सुंदर लेआउट केला होता की जसं एखादं सुंदर वस्त्र आपण बघतो आहे, सुखाचा धागा बातमीमध्येही कसा विणला जातो याचं एक सुंदर दर्शन या ठिकाणी होतं. नंतर आम्ही इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये एकत्र आलो, पण एकत्र काम केलं नाही. पण असं एकही विभाग नाही की ज्या विभागामध्ये असताना आम्ही एकमेकांबरोबर एकमेकांचे अनुभव शेअर केले नाहीत. एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो. मित्र म्हणून नितीननी कार नवीन बुक केलेली होती आणि माझा मुलगा त्यावेळेस मुंबईला शिकत होता आणि 50,000 रुपये त्याच्या फीसचे भरायची होती. इथून पाठवणं शक्य नव्हतं. नितीननं आपली कार घेण्याचं पुढं ढकललं आणि पहिल्यांदा माझ्या मुलाचे, ऋषिकेशचे, ते पैसे भरले आणि नंतर मग पैसे मी परत केल्यानंतर त्याने ती कार घेतली. असा माझा दोस्त, आगळा वेगळा नित्या, नितीन केळकर. आणि नित्याने आपल्या सर्व्हिसच्या काळात, आपल्या प्रोफेशनल लाईफच्या काळामध्ये जे काही संचित मिळवलं आहे त्या सगळ्या संचिताला आता सेवानिवृत्तीनंतर पुस्तक रूप मिळो, ही त्याला भली मोठी थोरली शुभेच्छा. केंद्र सरकारच्या योजना या मासिकातून केळकर सरांनी समष्टीचाच विचार मांडला. तिथं काम करतानाही त्यांच्यातली संवेदनशीलता त्यांनी कायम ठेवली. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटावेळच्या अंकात त्यांनी निशब्द अग्रलेख लिहिला. फक्त शाई शिंपडून त्यांनी संपादक या नात्यानं सही केली. एप्रिल 1993 तो अंक. केळकर सरांनी 12 मार्च 1993 अशी तारीख आणि तळात हे राम असे शब्द लिहिले होते. त्यांची ही कृती म्हणजे त्या भ्याड हल्ल्याचा केलेला संयमी पण निश्चयी असा निषेधच होता. क्षेत्रीय प्रचार विभागात काम करतानाही त्यांनी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. तसं लोकांनाही सरकारच्या दरबारात सन्मानानं आणि आग्रहानं सहभागी करून घेतलं.
आपल्या दैनंदिन गरजांशी संबंधित अशा ज्या योजना असतात ना, त्यातल्या अनेक योजनांचे स्टॉल्स या ठिकाणी या लोकमाहिती अभियानांतर्गत लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी रोज वेगवेगळ्या विषयांवरची सत्र आहेत. त्या सत्रांमधनं तज्ज्ञ लोक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. संबंधित खात्यांचे अधिकारी तिथे हजर राहणार आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही तुमचं गाऱ्हाणही मांडू शकता, तज्ज्ञांकडनं माहितीही घेऊ शकता, आपले प्रश्न मांडून त्यांची उत्तरही शोधू शकता. फक्त तुम्ही त्याकरता या अभियानात यायला हवं, इतकं नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आर्थिक आणि शैक्षणिक मदतही त्यांनी केली. अशी कितीतरी आयुष्य त्यांनी उभी केली आहेत आणि मुख्य म्हणजे त्याची वाच्यताही कधी केली नाही. माध्यमांच्या एका अर्थाने झगझगीत प्रकाशात काम करतानाही त्यांनी अंधारात राहिलेल्या अनेक उपक्रमांना, संस्थांना आणि व्यक्तींनाही प्रकाशात आणलं. हे त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. ख्यातनाम शायर भाऊसाहेब पाटणकर यांची त्यांनी उभ्या महाराष्ट्राला ओळख करून दिली. राज्याचा भाषा विषयक, साहित्य संस्कृती विषयक धोरणांचा सातत्यानं आग्रही पाठपुरावा केला. त्याचा अभिमानही बाळगला. खूप वर्षांपूर्वी एक बातमी टेलिव्हिजनच्या भाषेत व्हॉइस कास्ट, व्हॉइस ओव्हर म्हणतो अशी दिली होती कुठली तरी माझ्या आवाजात. बहुतेक मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम मुंबईत झाला तेव्हा दिली होती. आणि त्याची सुरुवात मला वाटतं काहीतरी अशी होती की जेव्हा अंधेरीच्या क्रीडा संकुलात एम ते व्हीची संस्कृती मायकेल जॅक्सनच्या तालावर नाचत होती तेव्हा अ ते ज्ञ मात्र रिकामे डबे घेऊन लोकलला लोंबकळत आपापल्या घरी परतत होते. ही बातमी ऐकल्यानंतर उत्तम बातमी दिल्याबद्दल मला खूप अभिनंदनाचे फोन आले होते. पण लगेच एक फोन आला होता माझ्या मित्राचा. त्याचं नाव प्रफुल्ल शिलेदार, मराठीतला एक आघाडीचा कवी आहे. आणि म्हणला तुला कळकळीची विनंती आहे, कविता आणि बातमी यांची सरमिसळ यापुढे करू नकोस. हा चर्चा नावाचा कार्यक्रम जो टेलिव्हिजनवर मी करत असते त्याची सुरुवातीची ओपनिंग 2 मिनिटाची कॅप्सूल माझ्या आवाजात असायची आणि त्याच्यावर लोकांकडनं प्रतिक्रिया आली होती 2दा की केळकर तुमची कालची कविता छान होती. नितीन, संजय आर्वीकर आणि मी असे आम्ही 3 जण 1985 साली नागपूर रेल्वे स्टेशनवर आम्ही 3 जण एकत्र जमलो होतो आणि नागपूर ते दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस पकडून आम्ही दिल्लीला पहाटे दुसऱ्या दिवशी पोचलो. आणि त्यानंतर तिथे धौलपूर हाऊसला जाऊन UPSCचा इंटरव्ह्यू दिला. काही महिन्यांनी जेव्हा UPSCचा निकाल लागला तर आम्ही 3 जण पास झालेलो होतो. आता आमच्या 3घांपैकी नितीन आणि संजयनी ही सर्व्हिस जॉईन केली, मी मात्र आलो नाही. पण आमचे मार्ग जरी वेगळे झाले नोकरीचे तरी पण मैत्री मात्र अखंड आणि घट्ट राहिली. कारण मुळात नितीन विदर्भातला, यवतमाळचा, त्यामुळे वारंवार अनेक कारणांनी इथे त्याचं नागपूरला येणं व्हायचं, आमच्या बाहेर कुठे भेटी व्हायच्या आणि एकत्र भेटलं की धमाल असायचीच, प्रश्नच नाही. अतिशय मनापासून भाषेवर प्रेम करणारा, आपल्या पद्धतीची वेगळी अशी कविता लिहिणारा, सुरुवातीला सुंदर गाणी लिहिली आहेत नितीननी. हा जो टप्पा आहे मला असं वाटतं निवृत्तीचा, हा एक खरोखर आनंदाचा क्षण आहे माझ्या मते. कारण आपण एक प्रकारे जे काही जखडले गेलेलो असतो वेगवेगळ्या बंधनांमध्ये, तिथून मोकळं होऊन निवांतपणे, छानपणे, मस्तपणे पुढचं आपलं आयुष्य जगायचं आहे. आणि नितीन निश्चितपणे आतापर्यंत जे काही त्यांनी साहित्यामध्ये केलं, जे काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलं, जे काही वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी तयार केले, त्यांनी दूरदर्शनवर उत्तम कार्यक्रमांची निर्मिती केली, योजनाचा तो संपादक होता, त्यामध्ये उत्तम अंक काढले. त्याच्यामुळे आपल्याला एक अतिशय एक उत्कृष्ट असा एक निर्मात्याच्या रूपाने त्यांनी आता आपल्यासमोर तो नक्की येईल. शक्य आहे तो काही चित्रपटाच्या क्षेत्रात काही निर्मिती करू शकतो, साहित्याच्या क्षेत्रात अजून उत्तम निर्मिती करू शकतो, संपादनामध्ये तो अनेक काही महत्त्वाची कामं करू शकतो, स्वतःचं लेखन तो पुढे नेऊ शकतो. या सगळ्या गोष्टींकरता त्याला मनापासून खूप शुभेच्छा. मुंबई दूरदर्शनमुळं त्यांचा चेहरा आणि आवाज देशभर पोहोचला.
नितीन या नावातल्या वेलांटीपासून वृत्तमूल्यांची तडजोड न करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा आग्रह त्यांनी धरला. हवामान, विधिमंडळाचं कामकाज अशा अनेक ठिकाणचं त्यांचं वृत्तांकन महाराष्ट्रानं तेव्हा कान देऊन ऐकलं. दूरदर्शन बातम्यांसाठी मी नितीन केळकर, विधिमंडळ नागपूर असा त्यांचा खर्जातला आवाज ऐकताना बाकीचे आवाज आपोआपच ऐकू येईन असे व्हायचे. आवाजाप्रमाणेच भारदस्त तनामनाच्या केळकर सरांनी दूरदर्शनवरही भारावल्यासारखं काम केलं. त्यात ऐन वेळेचं बातम्या वाचायचं काम असो की महाराष्ट्रनामा असो, महाचर्चानं तर 2-2 पिढ्यांचं भरण पोषण केलं. दूरदर्शनवरच्या सह्याद्री वाहिनीवरच्या सपट परिवार महाचर्चा या चर्चेच्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करायला लागले तेव्हा नितीन केळकर यांचा आणि माझा पहिल्यांदा परिचय झाला. म्हणजे तसे ते नावाने मला माहिती होतेच, परंतु ते म्हणजे वृत्तसंपादक म्हणूनच जास्ती कानावर आलेले होते. पण महाचर्चेची त्या दिवसाची जी काही एक मध्यवर्ती कल्पना असायची त्याविषयीची अत्यंत प्रभावी ध्वनिचित्रफीत तयार करण्याचं काम केळकरांना दिलं होतं. त्यांचा अगदी थोडक्यामध्ये तो विषय मांडण्याची त्यांची हातोटी, अतिशय चपखल शब्दयोजना आणि त्याहीपेक्षा ठामपणे ठाशीव पद्धतीनं ती संहिता वाचण्याची त्यांची शैली, यामुळे मला त्यांच्याविषयी आधीच खूप आदर निर्माण झाला होता. आणि ज्यावेळेला आम्ही एकत्र म्हणजे सहसूत्रसंचालक म्हणून काम करायला लागलो त्यावेळेला मला त्यांच्यातल्या वेगवेगळ्या गुणांचा अधिक चांगला परिचय होत गेला. कितीही गडबड असली, गोंधळ असला तरी शांत डोक्यानं काम करणं, दुसऱ्याला आधार देणं, दुसऱ्याला कशाचाही तणाव येऊ न देणं, अशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर काम करायला मला खूप आवडायचं. कालांतरानं ते पुण्याला आले, पण ते पुणेकर झाले नाहीत असं मला वाटतं आहे, कारण शिवाजीनगरच्या पलीकडे त्यांनी फारसं पुणं बघितलं नाही. परंतु आकाशवाणीच्या पुण्यातल्या प्रादेशिक वृत्तविभागाला खूप मोठी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी या त्यांच्या कारकिर्दीमध्ये नक्की केलं. म्हणजे काळानुसार, तंत्रज्ञानानुसार वृत्तविभाग बदलत होतेच, परंतु केळकरांची एकंदर त्यामधली वेगळी दृष्टी, त्यासाठी काम करण्याची त्यांची धडपड, हे सगळं लक्षात आल्यामुळे हा विभाग खूप विस्तारला, राष्ट्रीय स्तरावरती त्याला नावलौकिक मिळाला. पण केवळ पत्रकार म्हणून आणि विशेषतः दूरदर्शन आणि आकाशवाणीमधले पत्रकार म्हणून केळकर ओळखले जातात असं नाही, तर ते अतिशय उत्तम कवी आहेत. आणि त्यांच्या वात्रटिका वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्तानं ज्या वाचायला येतात त्या नकळत ओठांवरती हसू आणतात. इथून पुढच्या वाटचालीसाठी नितीन केळकर या माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आकाशवाणीत त्यांनी केलेल्या कामाला जणू राजाश्रय आणि लोकाश्रयही मिळाला. पुणे प्रादेशिक वृत्त विभागात त्यांनी अनेक उपक्रम राबवले. या माध्यमातून त्यांनी राज्याच्या नव्या आशा आकांक्षांना, तरुणाईच्या हुंकाराला स्थान दिलं. पेपरलेस आणि पेनलेस कामाची उभारणी हा उपक्रम तर कौतुकास्पदच ठरला. या एकूणच उपक्रमात त्यांनी नेत्यांना, संपादकांना, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना, साहित्यिक सांस्कृतिक विभागातल्या प्रयोगशील कलावंतांना आवर्जून निमंत्रित केलं. पुणे आकाशवाणी केंद्रावरून दृष्टीहीन बांधवांनी बोटांनी वाचलेल्या बातम्यांची दखल फक्त देशातल्याच माध्यमांनी नाही तर चक्क BBCनंही घेतली होती. केळकर सरांच्या या उपक्रमाचं तर भरभरून कौतुक झालं. केळकर सर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. फक्त विद्यार्थीच नाही तर सर्वसामान्यांपासून पत्रकारांमध्येही त्यांनी दृकश्राव्य माध्यमाबाबत जागृती केली. ठिकठिकाणी त्याबाबतची त्यांची मतं ते आवर्जून मांडतात. त्यांच्याकडून हे सारं ऐकताना अगदी थक्क व्हायला होतं. इतक्या नवीन कल्पना येतात की 2016 मध्ये 4 जानेवारीला आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला एक जोरदार धक्काच दिला. 5 मिनिटं बातम्या वाचल्यानंतर आमच्या वृत्तनिवेदकानं जाहीर केलं की या पुढचं बातमीपत्र वाचणार आहेत एक अशी व्यक्ती ज्याला वाचता येत नाही. पाटील नावाच्या गृहस्थांनी, धनराज पाटील, आपल्या बोटांनी बातम्या वाचल्या. मराठी बातमीपत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका अंध व्यक्तीनं लाईव्ह बुलेटिन 5 मिनिटं सलग आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं सादर केलं होतं. आणि अनेक वर्तमानपत्रांनी दुसऱ्या दिवशी छापलं की त्याची बोटं बातम्या वाचत होती. मराठीतल्या सगळ्या वाहिन्या, हिंदी इंग्रजीतल्या सगळ्या वाहिन्या तर सोडाच, गल्फ न्यूज, BBC पर्यंत सगळ्यांनी याची दखल घेतली. आणि आम्ही तेवढं करून थांबलो नाही. आम्ही तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 4 जानेवारीला आमचं बुलेटिन बोटं वाचतात.
पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागात त्यांनी राबवलेल्या उपक्रमांना राष्ट्रीय सन्मान लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 परदेश दौऱ्यांमध्ये त्यांना सरकारी माध्यम प्रतिनिधी म्हणून सहभागी होता आलं. फ्रान्स आणि जपानमध्ये या दौऱ्याचे त्यांनी वार्तांकनही केलं. तत्पूर्वी दूरदर्शनवरील सूत्रसंचालनासाठी मटा सन्मान, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार, पत्रकारितेसाठी देवर्षी नारद पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. प्रसार माध्यमामध्ये मी गेली अनेक वर्ष काम करत असल्यामुळं अनेक पत्रकार माझ्या उत्तम परिचयाचे आहेत. त्यापैकीच एक श्री नितीन केळकर. नितीन केळकरांची माझी ओळख दूरदर्शनपासून आहे, पण ते जेव्हा पुण्यामध्ये रेडिओला आले तेव्हापासून आमचा सहवास की आमच्या भेटी अधिक वाढल्या आणि त्यानंतर या माणसाला नीट समजून घेता आलं. तुम्ही त्यांच्या बाह्याकृतीवर जर वाटेल तर तुम्हाला ते एक अत्यंत कडक आणि खूप रागीट असे अधिकारी वाटू शकतात, पण जर तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमच्या लक्षात येईल की या अत्यंत वरवर कडक दिसणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनात अत्यंत कोमल असं हृदय आहे आणि अत्यंत संवेदनशील असं मन आहे आणि कदाचित त्या संवेदनशील मनामुळं ते उत्तम कवी आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये काम करत असताना रामरागाड्यामध्ये बातम्या देणं, वार्तापत्र चालवणं हा एक उपचार होऊन जातो, पण नितीन केळकरांच्या बाबतीत असं कधी झालं नाही. त्यांनी कायमच वृत्तमूल्य याला कायमच महत्त्वाचं मानलं आणि त्यासाठी प्रत्येक बातमीपत्र, प्रत्येक बातमी ते व्यवस्थितपणे त्याचं परीक्षण निरीक्षण करतात. आणि मला वाटतं आहे की ही जी त्यांची पत्रकारितेवरची निष्ठा आहे ती एक वेगळ्या प्रकारची निष्ठा आहे. ते उत्तम संवादक आहेत. हे त्यांनी महाराष्ट्र नामासारखा कार्यक्रम आणि महाचर्चासारखा कार्यक्रम दूरदर्शनसाठी, त्यामध्ये ते निवेदक म्हणून होते, सूत्रसंचालकही होते. तुम्ही त्यांचं जर सुरुवातीचं महाचर्चाचा आधीचा जो मोंटाज असतो त्या मोंटाजमध्ये त्या कार्यक्रमांमध्ये काय सार आहे ते सांगितलं जात होतं. त्यावर बऱ्याच वेळेला त्याचा आवाज आणि त्याचं लेखन हे नितीन केळकर करायचे. तुम्ही कधीही यूट्यूबवर जा आणि ते काढून बघा. सार म्हणजे काय असतं, कार्यक्रमाचा सारांश म्हणजे काय असतो, तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते काढत आणि तो मांडत, त्यामुळं कार्यक्रम समजायला सोपा जाईल. आकाशवाणीमध्ये काम करत असताना पुणे आकाशवाणीमध्ये तर त्यांनी खूप अत्यंत उत्तुंग अशी कामगिरी केली असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की आकाशवाणीचं जे उत्पन्न आहे जाहिरातींचं, त्यातला बराचसा हिस्सा हा आकाशवाणीच्या वृत्त विभागानं त्यांना मिळवून दिला आहे आणि असं म्हणता येईल की उत्तम दर्जा टिकवल्यामुळं जाहिरातदार उत्कृष्ट झाले आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं रेव्हेन्यू मिळाला. शब्दांशी खेळायला आवडतं म्हणून केळकर सर या क्षेत्रात आले. त्यांची पॅशन हेच त्यांनी त्यांचं करिअर केलं. शब्दांचा त्यांना लागलेला लळा त्यांच्या वाक्यातून प्रतिबिंबित झालेला अवघ्या महाराष्ट्राने ऐकला. खरं म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतो, ज्या माध्यमात काम करतो, त्या माध्यमात काम करणाऱ्या माणसांना इतर माध्यमात काम करणारे आमचे जातभाई मुळात पत्रकारच मानत नाहीत आणि मी जे काही लिहितो त्याला आमचे कवी मित्र कविताही मानत नाहीत. मीही त्यांना प्रामाणिकपणे कबूल करून सांगतो की दोस्त हो, जाणून आहे मी ही माझी पायरी. दोस्त हो, जाणून आहे मी ही माझी पायरी. खेळतो मी अक्षरांशी, ही मुळीच नाही शायरी. कदाचित उमलण्याच्या वयात बरीच वर्ष भाऊसाहेब पाटणकरांच्या संगतीत घालवण्याची संधी मिळाल्यामुळे हे अक्षरांशी खेळणं कदाचित काही लोकांना शायरी वाटत असेल, पण मी शब्दांशी खेळतो. शब्द, चित्र आणि ध्वनी या तिन्ही माध्यमांमध्ये वावरतो. मला अधिक खेळायला शब्दांची आवडतं, ही गोष्ट खरी आहे, पण शब्द, चित्र किंवा ध्वनी यापैकी कुठल्याही गोष्टीशी खेळायची आवड असलेल्या माणसाला जर त्याच्यामध्ये संवाद साधण्याची वृत्ती असेल
तर तो चांगला पत्रकार होऊ शकतो असं माझं मत आहे. माध्यमांच्या धबडग्यात राहूनही इतरांच्या कथाव्यथांना जगापुढे आणताना केळकर सरांनी स्वतःची साधनाही सुरू ठेवली. स्वतःचा आतला आवाज ते ऐकत राहिले. त्यांच्या कविता ते फेसबुक सारख्या माध्यमावर शेअरही करतात. त्याशिवाय अवकाश मिळेल तिथं आणि जाणकार श्रोते असतील तिथं त्यांच्या कवितांनी वातावरणात अगदी नवचैतन्य पसरतं. त्यांच्या रचना सामान्यांना तर अंतर्मुख करतातच, राजकारण्यांनाही गुदगुल्या करतात. त्यांचा एकदा मूड लागला की मिशांवरनं मनगट फिरवत ते सहज मैफिल जमवायला लागतात. अशा वेळी मग नितीन मनोहर केळकर या अवलियाची आवाजावरली हुकमत, हेलकावे, शब्दफेक जशी श्रवणीय होते तशी प्रेक्षणीयही. मग श्रोते दंग होऊन जातात, टाळ्या पडू लागतात. शब्दांमधले अर्थ आपण शोधत असताना स्वतः केळकर नव्या उपक्रमांकडे वळलेलेही असतात, अगदी सहजच. माझा दुसरा कविता संग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा त्याच्या शेवटच्या पानावर मनोगत तुमचं लिहा म्हणून प्रकाशकाने सांगितलं, तर मी 2च ओळी लिहिल्या होत्या की हसणाऱ्या हुंदक्यांचा कोंडलेला श्वास आहे. हसणाऱ्या हुंदक्यांचा कोंडलेला श्वास आहे, मीच माझ्या हारण्याची मांडली आरास आहे. मीच माझ्या हारण्याची मांडली आरास आहे. मजेत होता येताना तू वाजत गाजत आला मिरवत. मजेत होता येताना तू वाजत गाजत आला मिरवत. पडदा नशीन झाल्यानंतर सांग बाप्पा कसे वाटते. पडदा नशीन झाल्यानंतर सांग बाप्पा कसे वाटते. मला रोजची झाली आता जीव घेणी इथली गर्दी. मला रोजची झाली आता जीव घेणी इथली गर्दी. गर्दीमध्ये घुसमटल्यावर सांग बाप्पा कसे वाटते. गर्दीमध्ये घुसमटल्यावर सांग बाप्पा कसे वाटते. मोकळा घे श्वास थोडा. मोकळा घे श्वास थोडा धूर आणि गुलाल मिश्रित. मोकळा घे श्वास थोडा धूर आणि गुलाल मिश्रित. खोल खोल बुडताना नंतर सांग बाप्पा कसे वाटते. खोल खोल